पडद्याच्या पाठीमागे या स्पर्धेसाठी राकेश दिगाडकर साहेबांना जी सहकार्य केलेले आहे त्याचे विशेष आभार आणि खास करून आमची सिंग फॅमिली त्यांचं विशेष आभार. समीर वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये जो नुकताच सामना संपन्न झाला. आय थिंक समीर तू कुठल्या नजरेने त्या सामन्याकडे पाहत होतास ज्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती 7 धाबांची गरज होती. रिअल क्रिकेट फॅन याच नजरेनं बघत होतो. कारण आपण जर विचार केला तर ज्या वेळेला संघर्ष दोन्ही बाजूने ताकद समान लागते ना त्यावेळेस संघर्ष मोठा होतो मैदानाच्या आतमध्ये आणि ते बघायला मिळालं. मजा आली. चला आता मात्र आपण फोकस करूया या सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू कव्हरला चालला अगदी जमिनीला रेंगाळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. च्या बॅट मधून तसंही तंत्रशुद्ध खेळाडू आहे आणि क्लासिकल बॅटिंग साठी या फलंदाजाला ओळखलं जातं. चौकार त्याच्या बॅट मधून आल्या. आदित्य वाकडेचं स्वागत करण्यात आलेलं आहे. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला चांगली लाईन आहे तो डॉट बॉल. चांगला वेग इथे प्राप्त केलाय. जबरदस्त या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना कारण पहिल्या चेंडूवरती या चौकार आणि या टायमर ऑन आहे सर. नो प्रॉब्लेम. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण परफेक्टली 1 वाजता मात्र या ठिकाणी डिलिव्हर केलेलं आहे आदित्यनं. म्हणजे तुम्हाला 5 षटकांचा सामना असेल दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. म्हणजे पहिली 4 षटकं तुम्हाला या ठिकाणी 11 वाजून 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. बॅटची कडा आणि चेंडू चालला थर्ड मॅनला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. हो 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 मॅजिकल विजू काय झलांग लगावली त्या ठिकाणी. कारण त्याला माहिती आहे की कपडे जरी घाण झाले तर घरात आपल्या सर्फेक्सल पावडर आहे. नो प्रॉब्लेम. आणि दाग लगने से कुछ अच्छा होता है तो फिर दाग अच्छे. ही ॲडव्हर्टाईज नव्हती. एका धावेने स्कोर पुढे जात सध्या 5 आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड डाऊन. प्रांजल आणि रोशन जोडी आपण पाहतोय. टू ओपनर्स फ्रॉम टीम आई एकविरा सांगे. आणि इथून आपण जर विचार केला तर या दोन्ही संघांकडे आता संधी असेल आणि दबाव कमी असेल का तर पहिला मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करून जिंकून आलेले आहेत आदित्य. हो यावेळेला इनसाइड आउट क्लासिकल फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. एक्सलंट स्ट्रोक चौकार. काय फटका मात्र इथे केला अगदी परफेक्टली पॉवर प्ले स्ट्रोक. आणि हाच तर क्लास आहे बॅटरकडे. प्रांजल आणि रोशन अगदी अनुभवी खेळाडू. अनेक वर्ष सांगे संघासाठी या दोघांनी सल्ला केली साकारलाय. आणि इथे मात्र केलाय. चेंडू हवेत परंतु चालला अगदी फाईन लेगकडे वेगानं. 4 धाबांसाठी चौकार. चौकार त्या ठिकाणी मिळतोय आणि एक क्षण असं वाटलं की भरत जाधव आला की काय किरवलीच्या क्रीडांगणावरती. चौकार त्या ठिकाणी मिळाला. खरं तर हा फटका तेवढाही परफेक्ट नव्हता, प्रॉपर मिडलिंग नव्हतं, बट रिझल्ट जो हवा होता तो मिळाला बॅटर्सना. प्रांजलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येथे जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्टली यॉर्कर लेंथ आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं, जी सुरुवात हवी होती पहिल्याच ओव्हरमध्ये ती मिळाली आहे. 13 धावा विदाउट एनी लॉस टीम एकविरा सांगे. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण सांगे संघाच्या दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत असे आमचे सर्वांचे लाडके आमचे राकेश दिगाडकर साहेबांचे प्रिय मित्र जिवलग मित्र श्रीकांत शेठ मगर यांचं शुभागमन झालेलं आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण किती त्याच्या भेटीगाठी पाहिल्या आणि रात्रभर अगदी सोबतीला होते. मित्र असावा तर असा असावा. वेलकम तुमच्या मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि रामकृष्ण काकडे यांची मेहनत पहा. 7 स्टार
जे आपण स्टार परंतु सर्वांनी या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत केली, परंतु आज मात्र खऱ्या अर्थानं राकेशजी दिगारकर साहेबांनी त्यांची मेहनत करायला हरकत नाहीये, सेवा करायला हरकत नाहीये. चला म्हणजे या स्पर्धेचे सेवेकरी कुठेतरी स्पर्धा संपल्यानंतर त्यांची सेवा नक्कीच होणार यात तीळ मात्र शंका नाही. 13 धावा धावफलकावर देत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रतीक वाकडे गोलंदाजी करण्यासाठी. चला पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 5 मिनिट आतापर्यंत घेतलेले आहेत. कॅप्टन कुणाल, योग्य तो वेळ तुम्ही आता घेतलाय, परंतु यापुढे तुम्हाला तोच वेळ इथून घ्यावा लागेल. याहून अतिरिक्त वेळ जर घेतला तर मग त्याचा भूदंड भोगावा लागेल कदाचित. हो, आणि या गोष्टीची सर्व खेळाडूंना जाण आहे, कारण जे नियम आपण अंमली क्रिकेट असोच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये लागू आहेत तेच नियम या स्पर्धेमध्ये लागू आहेत. परंतु या ठिकाणी रोशन मोगरेचा क्लासिकल चौकार पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असणारा चौकार. Superb shot. Have a look at that with the swing. What a great shot. Classical बॅटर आहे आणि त्याचा क्लास झळकतोय. रोशन मोगरेच्या बॅट मधून येणारा हा तंत्रशुद्ध फटका होता. चौकार आलेला आहे. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओहो हो हो, प्रतीकचा बॉल फुल लेंथ समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फुल अँड स्ट्रेट सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉल. 17 रन 17 धावा. चला यानंतर नाणेफेकीसाठी जय गावदेव खांडवल संघाला विनंती करतोय की आपण रेडी राहा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल धनेश 11 कुकसे. लुजर वर्सेस लुजर. पुन्हा रिबाचा फटका बाहेर काढला. लिडिंग एज चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चान्स आहे आणि या दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेत असताना युट्यूबवरती वडपेगावचे युवा उद्योजक आमचे मित्र योगेशजी पाटील जरूर त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आणि या दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद योगेशजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगला कटरचा वापर केला प्रतीकनं आणि चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघालाय. निर्धावनं चेंडूची सांगता आणि संघाची धावसंख्या आपण जर इथे पाहिली तर स्थिर आहे. विदाउट लॉस 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 21. 2 चौकार परंतु 2 डॉट बॉल देखील. ओहो हो, यावेळेला हा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला. लेग ग्लाइंड करायचं होतं. सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपण पाहतो एका धावेने पुढे जाताना 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पॉवर प्ले मध्ये इथून चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न आणि इम्पॉर्टंट म्हणजे योगी सर विकेट गमावलेला नाहीये, त्याच्यामुळे एक चांगला स्टार्ट आपण म्हणू शकतो येथे. हो, आणि तीच तर जमेची बाजू आपण म्हणू शकतो या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची. दोघांनी जबाबदारी घेतली आणि चांगल्या प्रमाणे पार्टनरशिप सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. एका बाजूला प्रांजल पाटील तर दुसऱ्या बाजूला रोशन मोगरे आणि येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर मनोज पाटील, विकी मोगरे, राज मोगरे यांचं येणं अजूनही बाकी आहे. प्रतीक पुन्हा एकदा हो लॉफुल्ट चेंडू टर्न केला शॉट विकेटला फिल्डर आणि ज्याची चर्चा सुरू होती की विकेट्स गमावला नाहीये आणि या ठिकाणी तो ब्रेक थ्रू आय थिंक रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट्स प्राप्त करून दिल्या आपल्या संघाला प्रतीक वाकडेनं आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी प्रांजल पाटील. धावपतच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. चांगली भागीदारी होत होती आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर येथे विकेट मिळाली पाहू शकता तुम्ही. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 11ची सरासरी 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आई एकविरा सांगे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण सध्याची धावसंख्या पाहतो. नवीन बॅटर आता मनोज आला. 3 ओव्हरचा खेळ येथून शिल्लक असेल. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना आणि इथून दबाव दोन्ही टीमवर कमी आहे, कारण त्याला माहिती आहे की इथून आपण पराभूत जरी झालो तरी आपल्याकडे एक संधी या पुढच्या मॅचमध्ये राहणार आहे. एक मॅच जिंकून आलेले हे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतात. आणि काय सामना बघायला मिळाला धनेश 11 कुकसेच्या विपक्षामध्ये जय हनुमान चौधरपाडा या दोन टीममध्ये. सुपर ओव्हर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळाली. सुपर डुपर 80 स्पर्धा आहे
आणि सुपर हिट खेळ प्रत्येकी संघाच्या वतीने आपण पाहत आलोय. हो, निश्चितपणे आपण या स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी पाहिल्या होत्या, परंतु सुपर ओव्हरची मॅच पाहिली नव्हती आणि ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिल्या तर पहिला दिवस आय थिंक गावदेवी पी सी संघाने गाजवला होता. कालचा दिवस लगभग पहिल्या तर जॉनीस्फोर्ड इतडे संघाच्या नावावरती राहिला होता, परंतु दोघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आपण काल सायकडी सत्रामध्ये या ठिकाणी खेळवला आणि थेट आई गावदेवी पी सी संघानं फायनलचं तिकीट बुक केलं आहे. परंतु आज पाहूया कोणता संघ मात्र आजच्या दिवसाच्या खेळावरती नाव कोरेल. रोशन भंडारी ओव्हर पिच, हो हो हो, अगदी चेंडू आला आमच्या समर्थन कक्षामध्ये, जबरदस्त फटका. हा पाटीलचा ब्रँड आहे. क्लासिकला फटका होता. सुपर शॉट. व्हॉट अ टायमिंग. रोशन भंडारी मागच्या सामन्यामध्ये देखील महागड्या ठरल्या आणि इथे मनोज पाटील आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हा षटकार दाखवलाय. क्लास. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ओ यावेळेला बॅटची कड. इथे एक्झॅक्ट काय घडलंय. बॅटर आउट. चोख प्रत्युत्तर दिले मनोज पाटील. बॅक टू डग आउट. व्हॉट एक्सलंट टेकन. योगेश कोळीनं पकडलाय. एक्सलंट स्पेक्टॅक्युलर कॅच आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. दरम्यान या ठिकाणी संजय दिघाडकर यांचं शुभागमन झालेलं आहे. राकेशजी दिघाडकर यांचे ज्येष्ठ बंधू, आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. वेलकम. आणि पहा, मॉर्निंग सेशनमध्ये या चर्चा सुरू होती की सर्व स्टारने या स्पर्धेला मात्र सदीच्या भेट दिली, परंतु एक स्टार त्याची मात्र अनुपस्थिती होती आणि ते सुद्धा मात्र इथे जॉईन होतात. वेलकम लखनजी पाटील, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सर्व स्टारचा आपण जर विचार केला तर सर्वात लोकप्रिय व्यक्ती अर्थात राकेशजी दिघाडकर आणि त्यांना मात्र चांगला सपोर्ट या सर्व सहकार्याने मात्र चांगल्या प्रमाणे दिलेला आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तो खचून गेला नाहीये, त्याने हिंमत दाखवली, लढला तो त्या ठिकाणी आणि अखेर मनोज पाटीलची विकेट्स मात्र प्राप्त केली आणि या इष्टाच्या पाठीमागे योगेश किलोनं कमालीचा झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय आणि शर्यतीने 2 धक्के आतापर्यंत या ठिकाणी लागले गेले टीम आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. न्यू मॅन in at number 4. New man comes in. Vicky Mogre. रोशन भंडारी विकेट प्राप्त करत असताना पहिल्याच बॉलवर सिक्सर आल्यानंतर त्याची हिंमत, त्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. पुन्हा पुढे टाकण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. चला खांडवळ टीम आपण आता रेडी राहायचं आणि टीम कुकसे यावेळी लॉंग साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मागे बॉल येतोय थर्डमॅनच्या दिशेने. पंचांचा लेग बाईचा इशारा मिळेल त्याच्यावरती एकदम आणि या सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 29 धावा चांगल्या प्रमाणे पाहतोय आपण फलकावरती. 5 षटकाचा सामना. सुरुवात पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रत्येक वाकड्याने 9 खर्च केला आणि रोशनचं स्वागत पाहिलं तर षटकाराने केलं होतं, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त त्यांनी कमबॅक केलाय. कारण मागील चेंडूमध्ये या 2 चेंडूचा विचार आपण केला तर एक धाव तरी खर्च केली नाही. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. ओहो, अजून एक चांगला चेंडू. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाहीये रोशन आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू मात्र हलकासा मुवमेंट घेतोय आणि त्या मात्र एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी डॉट बॉल आहे. यस, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येतो आणि यस योगेशने चतुराई जरूर दाखवली होती मागे विकेटच्या. मात्र विकी मोगरे देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. तो देखील अनेक वर्षांपासून खेळत आलेला आहे. डॉट बॉल आला. रोशननं तर चांगला पलटवार केला बघा. म्हणून एका ओव्हरपासून किंवा एका खराब गोलंदाजीमधून आपण एखाद्या खेळाडूचं आकलन करू शकत नाही. त्या खेळाडूविषयी आपण चर्चा करू शकत नाही. आणि रोशननं मागच्या मॅचमध्ये थोड्याशा धावा खर्च केल्या, मात्र इथे चांगला पलटवार केला. 29 बाद राऊंड द विकेट. ओ हो हो हो, चला पाणी घेऊन जा. आय थिंक त्या ठिकाणी स्लीप झाला स्वतः त्या ठिकाणी रोशन. चला पाणी घेऊन या, पाणी घेऊन या. इट्स ओके, इट्स ओके. चला काही प्रॉब्लेम नाहीये. आय थिंक थोडंसं तो मात्र स्लिप झाला. आय थिंक जे सूज आहे त्यांना मात्र ग्रीप समीर आय थिंक मिळाली नसावी आणि कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. यस, पहा त्याचीच मात्र पाणी तो करतोय. परंतु ग्रामीण भागातील जे आपण खेळाडू पाहतो ना, हे लढाऊ वृत्ती असतात, लढवई असतात आणि पुन्हा मात्र त्या जोशानं त्या जोमानं आता रोशन या ठिकाणी सज्ज झालाय.
अगदी बरोबर. तो जोश पूर्णपणे आज दिवसभर या खेळाडूंना ठेवावा लागेल. सर्व खेळाडूंना ठेवावा लागेल. जर तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची आहे, तर हे समर्पण, हे डेडिकेशन तुमच्याकडून अपेक्षित असतं. हो, कारण आपल्या समोर अगदी आपल्या गावाची प्राण आणि प्रतिष्ठा असते. आणि आपण नेहमीच म्हणतो की ग्रामीण भागातील खेळाडू जे आपण पाहतोय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त खेळतात आपल्या गावाच्या नावासाठी. अगदी बरोबर. ग्रामीणचं हेच वैशिष्ट्य फार मोठं आहे. आज प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट ही फार मोठ्या प्रमाणात आलं, परंतु ग्रामीण क्रिकेट खेळण्याची एक मजा वेगळी आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये जी आग असते आणि जरूर प्रत्येक खेळाडूला ग्रामीण क्रिकेट हा खेचत असतो. हो, स्विचिटचा फटका, रिव्हर्स एक्झिक्युशन, बॉल सरळ टाटा बाय बाय करत असताना निघून चालला बॅकवर्ड पॉइंटला. रोशनच्या मधून षटकार. वाह! समीर, आपण क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक डान्सिंग अंपायर पाहिले. मग सुरुवातीला गोट्याला तुम्ही पाहिलं असेल. सध्या आपण पाहतो की माधू ठाकरे सर सुद्धा मात्र भरपूर चर्चेत आहेत. परंतु हॅरी सरांची एक वेगळीच अदा आहे. हा सिक्सर पाय रिप्ले, रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू मात्र अगदी सहजपणे अगदी वाऱ्याच्या झोकानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालाय. हो, इथे कट करायचं होतं, परंतु वेगवान चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट आणि अखेर 3 ओव्हरचा खेळ संपवणं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, जवळजवळ 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला इंटेंटनं बॅटिंग करत असताना 5 ओव्हरची मॅच आहे, त्यांना माहिती आहे की इथून धावांचा वेग वाढवणं गरजेचं आणि सांगेच्या गोलंदाजाने माहिती आहे, त्यांच्या संपूर्ण मॅनेजिंग टीमलाही माहिती आहे की चौधरपाडामध्ये फलंदाजी मजबूत आहे आणि त्यांना आव्हान कडवं द्यायचं असेल तर डेफिनेटली एक चांगली टोटल येथे आपल्याला उभारावी लागणार आहे आणि तो प्रयत्न आता मैदानामध्ये सुरू केला आहे. नियर 12, अगदी जवळजवळ 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिला आणि याच गतीनं धावा बनतायत तर प्रोजेक्टेड स्कोर 60 पर्यंत जाणार आणि 60 धावांवर बॉलिंग युनिट नक्कीच परीक्षा घेणार ती चौधरपाडाच्या फलंदाजांची. बघूया आता चौथं षटक कोण हाताळणार. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. यानंतर गावदेव खांडवल विरुद्ध धनेश 11 कुकसे नॉकआउट. जो हरणार तो स्पर्धेच्या बाहेर, जो जिंकणार त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये जिवंत राहणार. त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर द बोथ द टीम खांडवल वर्सेस धनेश 11 कुकसे. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. 35 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि काल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ठाणे ग्रामीण टेनिससाठी एक अचिव्हमेंट पाहिली समीर आपण, ज्यावेळी चेन्नई सिंगम या संघाने मात्र स्पर्धा जिंकली आणि तदनंतर केतन म्हात्रे यांच्या टी शर्टवरती जी सचिन तेंडुलकर यांनी मात्र जी साईन केली ती फार मोठी अचिव्हमेंट होती केतन म्हात्रेसाठी, आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी. हो, नक्कीच. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर, खरं तर आपण पाहतो की गॉड ऑफ क्रिकेट, गॉड ऑफ वर्ल्ड क्रिकेट, देवाची उपाधी सहजच मिळाली नाहीये. पूर्ण आयुष्य समर्पित त्या सचिन तेंडुलकर सरांनी या क्रिकेटसाठी दिलं, भारतीय क्रिकेटसाठी दिलं आणि केतन म्हात्रे आणि त्याचबरोबर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट. महाराष्ट्राचा बायकर मॅन, आपल्या ठाणे जिल्ह्याचा सुपरस्टार आज ISPL जिंकून आला. चेन्नई सिंगम संघाकडनं खेळत असताना ॲज अ व्हॉइस कॅप्टन ही प्राऊड मोमेंट. आणि कालच भारतीय अंडर-19 संघानं देखील विश्वचषक जिंकत 7व्यांदा त्या स्पर्धेवरती नाव कोरलंय. परंतु इथे विकेटची संधी आहे. आधी वाकडे प्रयत्न करत होता, लॉंग ऑन मधून धावत गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विजय गोलंदाजी करण्यासाठी आले आणि आता टीव्ही अंपायरची मदत. सॉफ्ट सिग्नल आउट, सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु टीव्ही अंपायरची मदत. जरूर, म्हणजे आपण इथून म्हणू शकतो की कुठेतरी रोशन मोगरेची विकेट्स या ठिकाणी धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. काय कमालीचं मात्र कलेक्शन विजून केलं आहे त्या ठिकाणी. परंतु आता योग्य वेळेवरती इष्टा उद्ध्वस्त आहेत की नाही ते पाहावं लागेल. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. OUT आउट.
बिग लॉस. मोठा खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. आपण पाहतोय की रोशन चांगला खेळत होता आणि त्याचा अशा प्रकारे धावबा दोन संघासाठी फार मोठं नुकसान आहे. 20 धावांचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण आपल्या टीमसाठी त्यानं दिलं आणि धावसंख्या धावफलकावरती 36 असताना हा तिसरा धक्का लागलेला आहे तो आई एकविरा सांगे टीमला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला होता. पहिली धाव इझिली कंप्लीट करण्यात आली होती. विजूच्या आता बॉलिंग क्रमामध्ये बदल केलाय पहा. 36 धावा. न्यू बॅटर एंटर होतोय मिस्टर राज मोगरे. 3 धक्के आतापर्यंत लागले गेले या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. विजय पुन्हा एकदा हो पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिलं तर विजयच्या अगेन्स्ट रिव्हर्स फटके खेळण्याचा प्रयत्न विकीने केलाय परंतु त्यामध्ये तो अपयशी राहिलाय. निर्धावन चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली. जबरदस्त आज खेळ जय हनुमान नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाच्या वतीने सध्या आपण पाहतोय. सुरुवातीला पाहिलं तर कुठेतरी प्रतीक वाकडे आदित्यने मात्र खराब केली होती परंतु त्याच्यानंतर प्रतीकने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. रोशनने सुद्धा 12 खर्च केल्या होत्या आणि त्या मात्र विजय ओहो शॉट मिड विकेटला फिल्डर तैनात. पुन्हा रनआउटची संधी होती परंतु कुठेतरी या गोलंदाजाकडून मात्र चुकी घडली कारण फेके सुद्धा लाजवाब झाली होती परंतु चेंडू परफेक्टली कलेक्शन करता आला नाहीये आणि त्यामुळे मात्र लगभग विकेला मात्र आय थिंक हा पहिला जीवनदान मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय. हो नक्कीच बॉल कलेक्ट करता आलं नव्हतं विजूला आणि तेथे जीवनदान मिळतंय. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती आपण डावा पाहतोय ते 37 धावा 37. विजू पुन्हा एकदा हो कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल चांगला चेंडूची हाताळणी करण्यात आली आहे. हा बॉल मात्र सर निघून जातो. विकेट किपर योगेश हातामध्ये डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल. स्कोर कार्ड कॉन्स्टंट 7 ऑन द बोर्ड. 4th ओव्हर. हो ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न आणि खेळाडू मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. आज आपण जर या ठिकाणी सांगे संघाचा विचार जर केला तर समीर आय थिंक रनिंग बिटवीन द विकेटमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत कारण तब्बल आपण जर इथे विचार केला तर आय थिंक 3 विकेट्स हे रनआउटच्या स्वरूपात आय थिंक इथे बाद झालेले आहेत. एक मात्र विकेट गोलंदाजी खात्यामध्ये आपण पाहिली म्हणजे इथे कुठं तरी आता मात्र या ठिकाणी या फलंदाजांना लक्ष वेधावं लागेल परंतु विजय अर्थात विजू गीते काय गोलंदाजी आतापर्यंत पाहिली त्याच्या माध्यमातून विजू तरे यस मॅजिकल विजू. नक्कीच मला वाटतं की नाईट क्रिकेटमध्ये बादानीचा सामना कव्हर केला असावा. ड्राईव्ह करण्यात आला बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना धावफलकावरती 38 धावा. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि काय कमबॅक केलाय मॅजिकल विजून. फक्त 3 धावा दिल्या. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि 38 धावा या धावफलकावरती. चला 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपूर्ण आणि पाहू शकाल या ठिकाणी 38 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक आणि येता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज करण तरेचा मात्र या ठिकाणी वापर केलाय चौदरपाडा संघानं. यानंतर आपण जय गावदेव खांडवल आणि धनेश कुकसे या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. लुजर वर्सेस लुजर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आजच्या लॉर्ड्समधून. जबरदस्त फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं नियोजन चांगलं आयोजन AD11 किरवले आणि राकेशची दिघाडकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तब्बल 4 दिवसांचा सोहळा आमने लोणारकरांचा किरवलीकरांचा करण आलाय. पहिल्याच बॉल जबरदस्त फिल्डिंगचा नजरा पेश केला आणि या ठिकाणी फलंदाज पुन्हा रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय.
परंतु आता क्रॉसिंग झालेली आहे की नाही हे आता पंच मात्र या ठिकाणी चेक करतील. मग आतिश बाद असेल की राज मोगरे बाद असेल, परंतु फलंदाज बाद झाला हे मात्र खरं आहे. आणि हा चौथा रनआउटच्या स्वरूपात विकेट्स इथे गमावली टीम सांगे संघाला. जरूर जरूर आज रनिंग मध्ये कॉलिंग मध्ये थोड्याशा चुका बघायला मिळाल्यात आणि चौथा खेळाडू बाद होतोय एपा रनआउटच्या स्वरूपामध्ये. करण अंतिम षटक आता येत असताना आतिश मैदानाच्या बाहेर जातोय. बिग विकेट चेक करतायत. इट्स ओके. आतिश आपण थांबायचं आहे 2 मिनिटं. तिसरे पंच चेक करतायत. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एकाच अँगलने चिडूला फील्ड केला आणि त्याच्यानंतर डायरेक्टली हिट. आणि या ठिकाणी क्रॉसिंग जी होती ती मात्र या ठिकाणी आय थिंक कॅमेराची मुवमेंट ना जिथं हिट झाली ना तेव्हा स्टॉप कर ना, आडवा पण बघ ना क्रॉस झाली का. अरे एंट्री नाही पण तू फ्रंट अँगलला हिट झाली तिथे स्टॉप कर ना, आपण येऊ पण बघू ना नंतर एक वन टाइम दोन्ही. आडवा दाखव. नाही की राजा आउट आहे चल. राज आउट आहे. चला टीव्ही पंचाचा आता निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. फलंदाज राज मोगरे या ठिकाणी बाद आहे. कारण दोघांमध्ये कुठल्या प्रमाणे क्रॉसिंग झाली नव्हती. आणि आता मात्र फलंदाज आतिश पाटीलच्या सोबतीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पिंटू पाटील. जरूर पिंटू पाटील एक सिनियर क्रिकेटर, परंतु तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगली चतुराई आपल्याला करण तरेच्या वतीनं बघायला मिळाली. सर बॉल जसा पकडला आणि एकाच ऍक्शन मध्ये काय रिफ्लेक्शन होतं आणि काय थ्रू पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपामध्ये तेथे खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या 38 असताना 5 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. पुढचा बॉल तरेचा बॉल होता, सोडून दिलाय. खूपच जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, मिळेल एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे गेलेला 39 वर. मनोजची विकेट जशी मिळाली आणि तिथून आपण पाहतो की रोशन जसा आउट झाला, खूप चांगली बॅटिंग करत होता, तिथून मात्र एकाही बॅटरला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. चांगला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतो. वाईडिश लॉंग ऑफला प्रतीक वाकडे उपस्थित होता. फक्त मिळेल एकच धाव. निश्चितपणे रोशनने सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती आणि प्रांजलला सुद्धा स्टार्ट चांगली मिळाली होती समीर. कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांनी मारले होते, परंतु तोही मात्र त्या ठिकाणी मोठी इनिंग खेळू शकला नाहीये. मनोज पाटीलने सुरुवात षटकाराने केली, परंतु लगेच तो मात्र त्या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात तोही बाद झाला. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजाने जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक केलाय. सौदरपाडा संघाच्या माध्यमातून 40 धावा फलकावरती 5 विकेट्स आतापर्यंत गमावले. आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, म्हणजे अजूनही मात्र इथे संधी आहे समीर की 50 तुम्ही या ठिकाणी जो आकडा आहे तो मात्र फलकावरती लावू शकता. परंतु या ठिकाणी पंच ऑन करतायत. वेले संदर्भात सौदरपाडा संघ लक्ष असू द्या. पुढील चेंडू ऑनसेला टर्न केला, फटका हवेत केला, गॅप फार मोठा. अरे तिकडे नाही धाबांचा तोटा. एकूण 4 धाबा. फटका आहे, पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, ऑन साइडला पीक करत असताना पिकअप शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला भिरकावून दिले सरळ सीमा पार. 4 धावांकरिता दणदणीत चौकार आणि 44 धावा आता स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल आपल्याला नक्कीच बघायला मिळते. खरं म्हणजे आता संघामध्ये योगेश कोळीचं देखील बॅक झालंय, म्हणजेच एक आणखी ओपनर आता टीम चौदरपाडामध्ये वाढलाय. त्याच्यामुळे आता सांगे टीमला ते लक्षात घ्यावं लागेल आणि इथून चांगला स्कोर बनवावा लागेल. हो, मला वाटलं की 5वा धावबाद होतो की काय. 4 खेळाडू आतापर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. येथे मिळाली लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव. धावसंख्या 45. 2 चेंडू आहेत. आतिश पाटील जरूर या सीझन मध्ये पाहिलं तर जास्त मात्र त्याला फलंदाजी करण्याची संधी मात्र मिळाली नव्हती, परंतु आज त्याला संधी आहे की आता मात्र इथून तो हिरोची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडणार का. क्षमता तर आहे त्याच्याकडे, मोठे फटके खेळू शकतोय, परंतु गोलंदाजी लाजवाब. स्लॉग ओव्हरमध्ये करणची इथे पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट, दोरीचा प्रयत्न होतोय. आणि आता मात्र आय थिंक हो इस्टर्नवरती मात्र चेंडूची हाताने फेकी झालीच नाहीये. अदरवाईज चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं तर पंच मात्र चेंडू त्या ठिकाणी
चेंडूची वाट पाहत होते. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 47 47 धावा फलक्यावरती. लास्ट गो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे 47 धावा. किमान 2 धावा इथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल म्हणजे एक 50 लक्ष उभं राहील. तो प्रयत्न आता इथून केला जाणार का बघूया आपण. बॉलर करण सज्ज होतो ऑन साइडला. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. खूपच जास्त बाउन्स मिळाला होता इथे पहा. एकदा मिळाली आणि थ्रो वाईड आलाय. ओव्हर थ्रो होतोय. बॉल मागे निघालाय. तिसरा धावेचा देखील प्रयत्न होणार आणि इथे चौथ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. नाट्यमय क्रिकेट. शेवटच्या बॉलवर आल्या 4 धावा आणि धावसंख्या आपण पाहतोय एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 आणि 52चं लक्ष. धाव पाटील धाव असं मात्र सर्वजण सांगेकर मात्र त्या ठिकाणी आवाज करत होते आणि पाप मात्र गरमागरमीचा वातावरण सध्या निर्माण झाला चौदरपाडा संघाच्या खेम्यामध्ये. 52 धावांचं लक्ष समोर असेल. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाने पाहिलं तर एक एक सामना गमावला आहे आणि आता मात्र दोघांना एक संधी असेल आणि ही नॉकआउटची मॅच असेल दोन्ही टीमसाठी. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय श्रीकांत शेठ मगर आणि साईनाथजी अप्पा पाटील. चला दोघांनी या टॉस बॉक्समध्ये आपला शुभ असते. आपण टॉस या ठिकाणी संपन्न करीत आहोत. चला श्रीकांत शेठ मगर आमचे टी शर्ट्स पुरस्कर्ते आहेत. त्या स्पर्धेसाठी त्यांचं चांगलं योगदान आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला धनेश इलेव्हन कुकसे तर दुसऱ्या बाजूला जे गावदेव स्पोर्ट खांडवल अशी लढत तुम्ही पाहणार आहात. ओव्हरची मॅच दोघांच्या माहितीसाठी. सौरभ पाटील कॉल देतोय. काटाचा कॉल आहे आणि छापा आला. टॉस जिंकल्या ठिकाणी धनेश इलेव्हन कुकसे संघानं सावधनाक्याचे प्रसिद्ध वडेवाले विकास शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला ही कोल्ड्रिंक्स प्राप्त झालेले आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थान आपण नव्हा. प्रेम टॉस जिंकला आणि तुमच्यासाठी आता मात्र चला आपण दोघांना या ठिकाणी केली देणार आहोत. संजयजी दिघाडकर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी या केल्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्या मनापासून आभार. चला आपण खांडवलला सुद्धा देऊया कारण आज उष्णता जास्त आहे आणि फ्रूटची आवश्यकता आहे प्रत्येक खेळाडूसाठी जेणेकरून त्याची एनर्जीमध्ये थोडीशी वाढ होणार आहे. प्रेम टॉस जिंकलाय काय शतरक्ष. पहिल्या सामन्यामध्ये तुमच्याकडून फिल्डिंगमध्ये थोड्या चुका झाल्या आणि आमचे खेळाडू पण नाही आहेत तरी पण चांगली फाईट दिली. 100% दिले. असंच खेळले तर पुढे जाऊ आम्ही. संघामध्ये शुभम नाहीये आतिश मागे नाहीये याचं कारण काय. एक इंजर्ड आहे आणि एकाची तब्येत चांगली नाही आहे. तरी बघू आता जसं होईल तसं खेळाडू सोबत आम्ही खेळू. या सीझनमध्ये खांडवलच्या आगे एखादा सामना हा झाला आहे त्यांचा आमचा. त्यांना हरवलो आम्ही. मग ही स्पर्धा लीग फॉर्मॅट आहे. आज गावातून एक संघ तयार करून मुलं खेळतायत आणि ज्याप्रमाणे हा फॉर्मॅट आपण पाहतो आणि किरवली संघाच्या माध्यमातून इथे तयार केले त्या स्पर्धेबद्दल आणि त्या फॉर्मॅटबद्दल काय सांगशील. संकल्पना खूप चांगली आहे आणि एक गाव म्हणजे आता तसं आम्ही एकच गाव खेळतो आणि बाकी तर 3-3 टीम मिळून खेळतात. तरी पण आमची चांगली पद्धतीने पोरं खेळतात. आज आमची पोरं पण नाही आहेत आणि संकल्पना बोलली तर खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि एक 3-3 चान्स भेटतात आणि लीग आहे संघ आणि असोसिएशन म्हटलं तर हा खूप चांगला असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशनचं तर पहिले धन्यवाद. त्यांनी आम्हाला इकडे चान्स दिली आहे आणि आताच टुर्नामेंट ठेवत राहावा हीच त्यांना आम्ही अभिनंदन. आणि प्रेम शेवटचा प्रश्न. तुम्ही आता इथे जिंकला तर तुमचं अस्तित्व मात्र कायम राहणार परंतु पराभव मात्र तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल तर काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय संघामध्ये चेंजेस मला बोलू शकेल. चेंजेस तर आहेच. आता बॉलर आमचे येतात आणि जसे बॉलिंग लाईन आणि जसे रणनीती राहील त्याप्रमाणे आम्ही फिल्डर आणि बॅटिंगला उतरू. चला शुभेच्छा असतील तर मित्र टॉस बॉक्समध्ये आपण नाणेपैकी जे नुकतीच संपन्न केली नाणेपैकी जिंकली या ठिकाणी पांडुरंग शेठ पाटील यांच्या संघानं अर्थात धनेश शिरवण कुकचे संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा तिकडे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सभी ठाकरे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो नॉकआउट सामना आता तुम्हाला यापुढे बघायला मिळणार आहे. त्याचा टॉस नुकताच संपन्न झालेला आहे. जय गावदेव खांडवलच्या विपक्षामध्ये धनेश इलेव्हन कुकसे अगदी दोन्ही आजूबाजूची गावं आता एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.
त्याच्यामुळे त्या मॅचलाही मजा येणार आहे. परंतु आता या सध्याच्या घडीला जो सामना सुरू आहे चौदरपाड्याच्या विपक्षामध्ये सांगे या दोन संघांदरम्यान, शेवटच्या बॉलवर ज्या 4 धावा आल्या ना, कुठेतरी तेथून मोमेंटम मिळाला. कारण 50च्या वर धावफलक गेला आणि जरूर आपण बघतोय की 50च्या वर धावा बनवणं हा पहिला उद्दिष्ट असतो ज्या वेळेला तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळता. चला सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये योगेश कोळी आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रतीक वाकडेला तुम्ही पाहतायत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. बरोबर टायमर देखील आपण सुरू करणार आहोत. आता एकूण 1:34 झालेले आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं ही समाप्त करावी लागतील. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं मनोज. अगदी आपण पाहतो की लाऊड शॉट जोरानं आवाज आला, कारण त्यांना माहिती आहे की पहिल्या डावामध्ये आपले जे फलंदाज आहेत ते धावबादच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त बाद झाले होते. तेथे आपण चुका केल्या होत्या आणि तेथे फिल्डिंगचं स्टँडर्ड एक मोठं बघायला मिळालं होतं. मात्र इथेही संधी होती, योग्य त्या प्रकारे बॉल थ्रो आला असता तर कदाचित एक चान्स निर्माण झाली असती. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना योगेश कोळी ऑफ द मार्क. मनोज तयार, कटर होता, चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल सर लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक वाकडेचा क्लास. येतोय सिक्सर. वाव, काय टायमिंग आहे. फक्त टायमिंगच्या बळावरती हा फटका आपल्याला बघायला मिळाला. प्रतीक वाकडे निव्वळ ताकदीनेच खेळत नाही तर त्याच्याकडे तंत्र त्याचं सक्षम आहे. तो टेक्निकली स्ट्रॉंग आहे आणि जरूर पहिल्याच बॉलवर काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला मनोजच्या विरुद्ध. वेगवान बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅटची कड लागत असताना फलंदाज मात्र बाद घोषित करण्यात आलाय. बिग विकेट. चला फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. बॅटची आतली कडा आणि सर बॉल निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. बिग विकेट. चला आपल्याकडे स्निकोमीटर नाही, अल्ट्राएज नाहीये. फलंदाज प्रतीक वाकडे मात्र मैदानाच्या बाहेर होतोय. 7 धावा धावफलकावरती असताना पहिला धक्का लागलाय जय हनुमान चौदरपाडा संघाला. मनोज पाटील खरं तर कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. पहिला धक्का लागल्या षटकारानं सुरुवात केली होती. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असेल. आयोजकांनी आता नुकतीच सूचना आमच्यापर्यंत दिलेल्या. थँक्यू. अगदी डिसिप्लिन ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. जय हनुमान चौदरपाडा, रेस्ट ऑफ चौदरपाडा. ऑल 4 टीम्स, 4 टीम्स आज एकत्रित होऊन खेळतात आणि एक चांगली एकता, युनिटी आपल्याला त्या टीमच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. नवीन बॅटर रामा. रामाचा क्रमांक आज बदलला, 3ऱ्या क्रमांकावरती तो आला, परंतु फार लवकर त्याला यावं लागलं. मनोज पाटीलला ही पहिली सफलता मिळाली. प्रतीकनं काय क्लासिकल सिक्सर मारला होता. ग्रेट शॉट. मनोज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, हेसिटेशन जरूर पाहायला मिळालं होतं, परंतु फायनली तिथे धाव मिळाली. बॅटला हलकासा स्पर्श होता, तेच अंपायरनं सांगितलं. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती 8 धावा
प्रत्येक ओव्हर मागे 10 ते 11 धावा बनवायच्यात. पॉवर प्ले मध्ये सुरुवात तर चांगली राहिली, परंतु मनोज पाटील विकेट घेण्यासाठी ओळखला जातो, त्यानं विकेट मिळवून दिली, प्रतीकला बाद केलं आणि तेथून आता आपण बघतोय की 8 धावा स्कोर कार्डवर असताना पहिला धक्का लागलेला आहे. 52 लक्ष्य. मनोज पाटील पुन्हा एकदा योगेश कोळी समोर. ओहो हो, लेक्समच्या दिशेने बॉल, लेक्समच्या बाहेर हा बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक्स्ट्रा धाम आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 9 धावा. लेक्समला हलका तरी मिस केला तरी वाईट मिळण्याच्या चान्सेस असतात. आपण पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी लोकल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर ऑलरेडी उभा होता बॅटर. येथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा, त्याच्यावरती मिळते 1 धावा आणि आता 10 धावा. जो खरं तर पहिला उद्दिष्ट असतो आणि पहिला इंटेंट असतो की ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता, धावांचा पाठलाग करता, त्यावेळेला ॲव्हरेजला स्पर्श करणं, त्या धावगतीला टचडाऊन करणं हे तुमचं पहिलं प्राधान्य असतं. आणि 10 धावा आता किमान झालेल्यात. एक खेळाडू जरूर बाद झाला, मात्र ॲव्हरेजला आता स्पर्श केलेला आहे. कट केलाय, जागा मिळाली होती थोडीशी शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. धावबादचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखी एक धक्का लागतोय. हा दुसरा खेळाडू बाद होतोय. 10 या आकड्यावरती 2 खेळाडू बाद. सध्या आपण पाहतोय की जय गावदेव खांडवल संघ देवाचं दर्शन घेत असताना श्री सावरी देवाचरणी नतमस्तक ते होत आहेत सध्याच्या घडीला. कारण आता जरूर त्यांना सामना जिंकायचा आणि ती ताकद घेऊन, तो आशीर्वाद घेऊन आता जरूर जय गावदेव खांडवल संघ मैदानामध्ये उतरणार आहे. तेथेच कुकसे संघ देखील आहे. आपल्या गावाचे रक्षक, गावाचे कैवारी, ग्रामदैवत श्री सावरीदेव प्रसन्न. आणि सन्माननीय श्री जगनशेठ पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा इताडीचे विद्यमान सरपंच, त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळते. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा, दिमागदार या स्पर्धेचं आयोजन उपसरपंच साहेब राकेशजी दिघाडकर यांच्या वतीनं करण्यात आलेलं. चला, मनोज बाहेर झाला मला वाटतं. सबस्टिट्यूट प्लेयर जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे आणि जो पराभूत होणार त्या संघाला नक्कीच एक संधी मिळणार आहे ती पुन्हा खेळण्याची. योगेश गोलंदाजी करण्यासाठी तो सेकंड ओव्हर मध्ये. योगेशचा पहिलाच बॉल आणि योगेश, हो 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 हो, जीवनदान मिळते. योगेश कोळीला दिलेलं जीवनदान येणाऱ्या काळात महागडे ठरेल आणि पंच तेच दाखवतायत. मिस्टेक, मिस्टेक आणि मिस्टेक. या चुका कराल तर मग चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. 52चं लक्ष पार करायचं. 52 रन्स विन. मॅच नंबर 3 5 ओव्हर मध्ये करायच्यात 52. योगेश आला आणि योगेशची विकेट मिळू शकले असते. आय थिंक 2 धावा त्या योगेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो हो हो, मागे, आता मागे चूक घडली आहे. योगेश करेल तर करेल काय, बाईकच्या स्वरूपामध्ये हा येतोय चौकार. गोलंदाज इंजर्ड झालाय का? ओके,
सर आत्ताचा बॉल चेक करायचा आहे की टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे तुम्ही का? चला पंच चेक करा, इट्स ओके. फेअर बॉल, चौकार त्या ठिकाणी आलेला, 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार आलेला आहे. चला रॉकी दादा या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 4 धावांनी पुढे जाताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 14 धावा. चला दादा मॅच सुरू करा. राकी दादा चला, पंचांनी चेक केलेला आहे. चौदरपाडा टीम, चौदरपाडा टीम तुम्ही लक्षात घ्या, बाहेरचे समर्थक तुमचे जास्त इथे आरडाओरडा करतायत, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही, तुम्ही ती काळजी घ्या. कसं आहे की खेळाडू कक्षामध्ये खेळाडू असणं गरजेचं आहे. प्रतीक, आदित्य, कुणाल, नोंद घ्या तुम्ही. चेक केलं कसं आहे बघा, पंचाने आपले चेक सुद्धा केलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये रिस्क न तो बॉल टाकला. इट्स ओके. चला पंच बदलले जात आहेत. रामा काकडे ऍज अ अंपायर आपल्याला बघायला मिळाले स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम आमनेपाडा. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असेल तो योगेश कोळी. हो, या मॅचला खूपच जास्त वेळ जातोय. हेजिटेशन सध्या आपल्याला बघायला मिळते. दोघांमध्ये तू मै सुरू होत असताना योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल योगेश कोळी. थोडस चाचपळतोय. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव बनवली. यावेळेला ऑन साइडला ट्रॅक करण्यात आल्या. धावांसाठी संघर्ष खूपच जास्त वाढलेला आहे. योगेशला एक जीवनदान देखील मिळालं आहे. आपण नेहमीच त्याला पॉवर प्ले मध्ये चांगल्या सुरुवातीसाठी ओळखतो, परंतु आज ज्या प्रकारचा खेळ त्याच्या वतीनं राहिलाय, जरूर गोलंदाजांचं मी कौतुक करेन की त्याला अशा प्रकारे थांबवणं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांसाठी चांगली उपलब्धी आहे. योगेशकडे असणारा वेग, त्याच्याकडे असणारे ॲक्युरसी, सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. परंतु हा बॉल बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 15 या आकड्यावरती 52 धावांचं लक्ष पार करायचं. 52 रन्स टू विन. प्रत्येक ओव्हर मागे 10 ते 12 धावा जोडायचे समीकरण तेवढंही कठीण नाहीये, परंतु खेळ क्रिकेटचा, या क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कोणतीच धावसंख्या छोटी आणि मोठी नसते. ऑन साइडला पूल केलाय. हा योगेश कोळीचा क्लास. कैलास पाटील 200 रुपयांचा मानकरी, 300 रुपयांचा. यस, आईवा झेल पकडलाय आणि कमिटीकडनं 300 रुपयांचं कॅश प्राइज देखील कैलास पाटील यांना दिलं जाईल. 300 रुपयांचं कॅश प्राइज आयोजन कमिटीकडनं दिले जाणार आहेत. आईवा झेल साठी तो आहे, हे पहा. चला विजय घरे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा.
विजय घरत आयवा झेल झालेला आहे. प्रेक्षकांना 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा 21 रन्स. चला विजय घरत 300 रुपये आयवा जेलसाठी. योगेश पुन्हा एकदा. ओ क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. आवाज सुरू झालाय सांगेकरांचा. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. साठी 300 रुपये आलेले आहेत. नक्कीच आयोजकांकडनं. ओहो क्या बात आहे. आईवा झेल पकडलाय कैलास पाटील यांनी. आयोजन कमिटीकडनं विजय घरत यांनी ते कालच अनाऊन्स केले. उद्या 500 आहेत ना. येस उद्या 500 आहेत. क्या बात आहे. अजित पाटील यांनी कैलास पाटील यांना 200 रुपये स्वतःहून दिले बघा. म्हणजे ते खुश झाले. उद्या मात्र पकडा अशा कॅचेस कैलास पाटील. आणि मित्रांनो काही दिवसांनी तुमच्या भेटीस येणार आहे तो आमने लोणारचा वर्ल्ड कप ALPL आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 येणाऱ्या 3 मार्च ते 8 मार्च या कालावधी दरम्यान ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. पाहायला विसरू नका. ओह यावेळेला बॅटची कड आणि मला वाटतं की फेसवर चेंडू लागला. पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा. डोळ्यावर चेंडू लागला मला वाटतं त्या ठिकाणी. ही आठवण नक्की तुम्हाला होते. अशोक बॅरी बॉडी रिलॅक्स आणि जरूर खूप चांगले त्या ठिकाणी सर्व्हिसेस. बॅक पेन नेक पेन शोल्डर पेन लेग पेन जॉईंट स्टिफनेस या सर्व गोष्टी बॉडी मसाज अँड रिलॅक्स मेन ओनली होम सर्व्हिसेस अवेलेबल. नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आवर सेंटर्स कल्याण पुणे अँड हैदराबाद. धावसंख्या धावफलकावरती 21 लागले 21 रन्स. हॅलो हॅलो चेक. कूल डाऊन मनोज पाटील. काय तो झेल पडलाय पकडलाय केपी. एका झेलसाठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अजित शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. परंतु या ठिकाणी सामना जबरदस्त मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 21 धावा फलक्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि येणाऱ्या 18 बॉल अजूनही शिल्लक. आणि 18 बॉल मध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजयासाठी अजूनही 31 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट सध्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकात मात्र पाहू शकला या ठिकाणी सुरुवात करते गोलंदाज राज मोगरे.
विकी भंडारे आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हो, पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर करत असताना योग्य लाईन आणि योग्य टप्पा मात्र या ठिकाणी पे केलाय. निर्धावान चेंडूची सांगता आणि कधी सामना आपण जर इथे विचार केला तर मात्र चौदरपाडा संघाच्या बाजूने झुकतोय, तर कधी सामना या ठिकाणी किविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या बाजूने झुकत असताना कुणाल सुतार आणि विकीची जोडी. कुणालनं एक चेंडू फेस केला, एक धाव त्याच्या बाटमधून निघाली नाहीये. विकीने सुद्धा मात्र पहिलाच चेंडू मात्र या सामन्यामध्ये फेस केलाय, त्याच्यावरती त्याला मात्र खातं उघडता आलं नाहीये. आणि त्या मात्र चेंडूची संख्या पाहिली तर 17 शिल्लक आणि विजयासाठी अजून 31ची गरज. हो हो, पुन्हा मात्र पावशेर अटकेने ऑन साईडला टर्न करायचं होतं आणि विकेटचा जर आपण विचार केला तर मात्र फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग, मिड विकेट, हा जो क्षेत्र त्याचा जो आहे तो मात्र अगदी स्ट्रॉंग आपण म्हणत असतो, परंतु त्याच दिशेने मात्र सातत्याने फटका तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडासा सास पडतोय राजच्या अगेन्स्ट. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि लेग बॅटच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल धाव मात्र फलंदाजाने पूर्ण केली गेली. 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शांत वातावरण सध्या. हो, अजून एक चांगला चेंडू, लेंथ पाहिली तर जबरदस्त होती, टप्पा थोडासा पुढे ठेवलाय आणि कुणालने मात्र या ठिकाणी पाहिलं तर अगदी थोडासा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि दूरवरून. त्यामुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर मोठा गॅप आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा तिसरा निर्धाव. जबरदस्त मात्र इथे वापसी संगीकरांची सध्या आपण पाहतोय. आज मनोज पाटील आय थिंक थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्यामुळे रिटायर्ड आय थिंक 12व्याच्या भूमिकेमध्ये येऊन तो बसलाय. ओ, हेलिकॉप्टर उडवला फटकावेत पिंटू पाटील. चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. आज झेल सोडलाय की सामना सोडलाय, कारण कॅचेस विन द मॅचेस. आणि तिकडे पहा इथे मात्र रनआउटची संधी आणि कॅप्टन कुणाल सुद्धा आता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. लागणारा हा चौथा धक्का टीम जे हनुमान आणि नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरबाडा संघाला. आम्ही काल सुद्धा एक मिड नाईट मध्ये एक मॅच कव्हर केली होती. व्हियान एंटरप्राइजेस कालेर विपक्ष जगदीश इलेव्हन साविंद्रा या दोन संघादरम्यान आणि निंबोलीचा फलंदाज राजा गुलवी व्हियान एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून खेळत असताना शून्यावरती त्याचा मात्र झेल आदेश गुलवी या फिल्डरनं ड्रॉप केला आणि तिथून मात्र राजा गुलवीने पाठीमागे वळून पाहिले नाही आणि तब्बल 34 धावांची धुवाधार केली तरी साकारली आणि तोच मात्र त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याची मात्र निवड झाली होती. असा क्रिकेटचा खेळ आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथे या पिंटू पाटीलला चूक केली की ही घोडचूक असेल की त्याचा भुर्दंड मात्र संघाला भोगावा लागेल. परंतु फलंदाज आय थिंक या ठिकाणी कुणाल सुतार रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकेल आदित्य वाकडे आलाय बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती आणि पहिल्या चेंडूवरती त्याची विकेट धोक्यात. एसटी रक्षक रोशन मोगरे. हो, पुन्हा झेल ड्रॉप. ये क्या हो रहा है भाई. मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे सातत्याने आता मात्र चुका होत आहेत. परंतु एवढ्याही चुका तुम्ही करू नका की जेणेकरून तुम्हाला सामना गमवावा लागेल. आय थिंक रोशनच्या चेहऱ्यावरती स्मिथ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट नाराजगी मात्र पाहायला मिळाली. थोडंसं मात्र जरूर तो त्या ठिकाणी खचून गेलाय. परंतु अशा प्रमाणे तुम्हाला कॅचेस पकडणं गरजेचे आहेत, कारण सहसोबा झेल होता आणि विकेट कोणाची होती तर आदित्य वाकडेची होती. वन साइड हिरोची विकेट होती आणि त्याला मात्र इथे जीवनदान. मी नेहमीच सांगतोय, प्रेम कन्यादान करा ही चांगली बाब आहे, रक्तदान करा ही चांगली बाब आहे, परंतु जीवनदान कोणाला देऊ नका. जीवनदान द्या एखाद्या ICU मध्ये जर एखादा पेशंट असेल त्याला, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार मोठा नुकसान होऊ शकतो. इथून टीम एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला 25 धाबा. हो, सरळ बॅटर लॉप केला, अगदी बॉलर पास ड्राईव्ह चेंडू चालला अगदी लॉंग ऑफ द फिल्डर. पिंटू पाटील पुन्हा चुकी करतोय. आज काहीतरी बिनसलंय. जिथे सिंगल दा होती तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये मात्र पावशेकाल कन्वर्ट केले गेलं. राज मोगरे भरपूर नाराज आपल्या सहकार्यांवरती पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने पाहिलं तर 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपत झाला. परंतु गोलंदाजी लाजवाब राहिली राज मोगरेची. पहिले 3 चेंडू पाहिले तर इथे निर्धावाने हात आले, त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवरती या झेल उडाली, ती सुद्धा मात्र ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती सुद्धा झेल उडाला होता, तिथे सुद्धा मात्र मिस्टेक झाली आणि शेवटच्या चेंडूवरती आय थिंक पिंटू पाटील असं वाटलं होतं की मात्र चांगल्या प्रमाणे फिल्डिंगचा नजरानं पेश करेल आणि त्याच्याकडून सुद्धा मात्र चुकी झाली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलक्यावरती धावा लागल्या गेल्या. 27
4 गडांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 25ची गरज. काय सामना रंगतोय आणि हा पहा आपल्या भारत देशाचा हा तिरंगा अगदी मानानं फडकत असताना आणि सर्वांना गर्व आहे आणि मलाही अभिमान आहे की मी भारतीय आहे, भारत देशामध्ये जन्माला आलो. विजय विषय विजय आता मात्र या ठिकाणी कोणता संघ आता मात्र या ठिकाणी संपन्न करणार. ओहो सरळ मध्ये लॉफ केला चेंडू चाला अगदी लॉंग ऑनला. जबरदस्त फटका आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोलंदाजाने मात्र सिंगल धाव खर्च केले गेले. विकीने मात्र आपल्या संघाची आता जबाबदारी घेतलेली आहे. विकी मोगरे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी थोडं आपण विचार केला तर 24 धाब्यांची गरज. परंतु ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र या ठिकाणी विजयाच्या आशा ज्या आहेत त्या मात्र चौदरपाडाकरांच्या पल्लवीत राहतील. परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र या ठिकाणी अजूनही फलंदाजांना घाम फोडला जाऊ शकतो. आणि आता लंच ब्रेक नंतर माझ्या सोबतीला आमचे सहकारी समर्जक गॅरी सर आता मात्र या ठिकाणी जोडले जातात. वेलकम गॅरी सर. थैंक्स योगी. एक और एक्साइटिंग कॉन्टेस्ट सरपंच कप 2026 में 10 गेंदों में अब 24 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए चौदरपाड़ा टीम को. विकी की शुरुआत काफी अच्छी है, पहली गेंद पर सिंगल, उसके बाद डॉट डिलीवरी और फिर से ऑन साइड में उठाने का प्रयास था. गेंद के मेरिट पर शॉट खेलने की कोशिश नहीं की है. लेग बाइट्स के रूप में 1 रन मिलेगा यहां पर, लेकिन सिंगल डबल से काम बनने वाला नहीं है. हो परंतु या ठिकाणी मी तर म्हणतो की गोलंदाजाचं कौतुकाचे करावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 16 होत्या परंतु त्याच्यानंतर राज मोगरेचा स्पेल फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि त्या मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विकी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात गोलंदाजी मात्र साकारतोय. हो इथं मात्र समोर दिशेने ड्राईव्ह जरूर केला चेंडूचा अगदी वाडिश लॉंग आपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. आता मात्र मिस्टेक होणार नाही याची मात्र पूर्ण काळजी केली गेली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आता मात्र या ठिकाणी रनआउटसाठी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. परंतु पंचांचा आय थिंक सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु आपण चेक करूया. यह सॉफ्ट सिग्नल महत्वपूर्ण रहता है. यदि रिप्ले में स्पष्ट ना हो जाए तो वो फाइनल माना जाता है. ये बड़ा ही नजदीकी मामला. क्षेत्ररक्षण वैसे कहीं ना कहीं थोड़ा सा साधारण स्तर का इससे पहले रहा जरूर है, लेकिन इस बार बहुत अच्छी फील्डिंग देखने को मिली. इससे पहले कुछ गलतियां हुई है फील्डिंग में, कैचेस भी ड्रॉप हुए हैं. क्या ये 2 रन्स पूरे हो गए हैं या फिर विकेट का पतन हुआ है. हो नक्कीच आपण जर पाहिले तर अगदी क्लोज नेलं आहे. जबरदस्त फिल्डिंगच्या नजर आणि फिक्की सुद्धा लास्ट जबाब पाहिली आणि गोलंदाजाने मात्र चेंडू योग्य वेळेवरती कलेक्शन केलाय. परंतु आता मात्र प्रश्न असा पडलाय की याचे योग्य वेळेवरती ज्या बेल ज्या आहेत त्या मात्र उडलेल्या आहेत की नाही हे आता मात्र पाहावं लागेल की बॅटरची जी बॅट आहे ती योग्य वेळेच्या अनुषंगाने मात्र ग्राउंडेड आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. कारण इथून प्रत्येक धाव दोन्ही टीमसाठी फार महत्वपूर्ण आहे. जी हाँ, एक एक रन के लिए संघर्ष चल रहा है बीच मैदान में, सांगे और चौधरपाड़ा के बीच में. वेलकम दैवत वेलेकर. काय जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये जानूसपूर इताडे संघाचा राहिला आणि कालच्या दिवसाच्या माध्यमातून त्या दिवसावरती अधिराज्य गाजवलं होतं इताडे संघाने. दैवत ज्यादा देर तक नॉन स्ट्राइकर से इन पर रहे, वो एक बड़ा टर्निंग पॉइंट था उस मैच का. हो आणि जरूर त्या विश्लेषणाचा आपण काल नाईटमध्ये सुद्धा मात्र उल्लेख केला होता. जी बिल्कुल, ढोली ट्रॉफी में भी उस मैच की चर्चा हुई. और आज मेरे ख्याल से जानू स्पोर्ट्स सितारे टीम वहां पर खेलने वाली है. समय लिया जा रहा है योगी. बिल्कुल बहुत ही टफ है थर्ड अंपायर के लिए भी. जरूर जरूर आणि उमेश कनिसर आता मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं मात्र आय थिंक चेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची मात्र काळजी घेत आहेत कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. MB लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण निवृत्तीची बजागे
या वाहिनीचे फाउंडर आहेत आणि किरुली गावाचे सुपुत्र आहेत. बेहद रोमांचक स्थिति में ये मैच 52 रनों का पीछा कर रही है मैच को जीतने के लिए जय हनुमान नक्षत्रा एंटरप्राइजेज चौदरपाड़ा टीम. ये चौथा ओवर चल रहा है. दूसरे रन का प्रयास किया था बल्लेबाजों ने. विक्की भंडारी नॉन स्ट्राइकर से इन पर डेंजर एंड पर वहां पर क्या वो सुरक्षित तरह से पहुंचे हैं या नहीं. ऑन फील्ड अंपायर का जो सॉफ्ट सिग्नल था वो नॉट आउट हमने देखा है, लेकिन क्या यहाँ पर कंक्लूसिव एविडेंस मिल रहे हैं थर्ड अंपायर को, वो देखने वाली बात है. वो मिलेंगे तभी तो ऑन फील्ड अंपायर का जो सॉफ्ट सिग्नल है उसको कैंसिल किया जाएगा. जरूर, आणि जर प्रॉपर पिक्चर जर आपल्याकडे जर मिळाला तर मात्र जरूर आपण या ठिकाणी योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि जर प्रॉपर पिक्चर जर नसेल तर मात्र ऑनफील्ड पंचाचा जो निर्णय आहे तोच मात्र इथे ग्राह्य पकडला जाईल. आणि या ठिकाणी ऑनफील्ड पंचाचा जो निर्णय आलाय नॉट आउट तोच राहील. म्हणजे इथून 2 धावा जे कंप्लीट. जी हाँ, ये देखिए बेल जब उड़ाई जा रही है तब हल्की सी उनकी बैट जो है वो लाइन के अंदर आ गई है. और वैसे भी सॉफ्ट सिग्नल भी नॉट आउट था. बहुत ही सुंदर शॉट, स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव कर दिया है. 4 रन मिलेंगे. समोरच्या दिशेने मात्र कट केला आणि कव्हर पॉइंटला मात्र पाहिलं तर फिल्डर होता, परंतु चेंडू किती वेगाने पहा बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेलाय. आणि त्या मात्र समीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर बदल झालेला आहे. 7 बॉल शिल्लक आहे तरी 7 बॉलमध्ये आता इथून विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्या. हो, पुन्हा एक चांगला चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑफला. डेपमध्ये फिल्डर तैनात, चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट. आणि आदित्यकडे आता मात्र स्ट्राईक असेल ही चांगली बाब आहे टीम जय हनुमान नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघासाठी. परंतु या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स सागे संघानं मात्र जबरदस्त खेळ साकारला आहे. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 6 बॉलमध्ये तुम्हाला 16 धावा इथून जोडायच्या आहेत आणि एवढे सोपं नाहीये. आपण म्हणू शकतो की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, परंतु जर इथे गोलंदाजाने एका षटकामध्ये किमान 2-3 चेंडू जर चांगले हाताळले तर तुमच्यावरती प्रेशर वाढू शकतोय. जी बिल्कुल, दबाव तो है बल्लेबाजों पर. 6 गेंदों में 16 रन ये कतई आसान नहीं होते हैं. हालांकि क्षमता पूरी रखते हैं दोनों भी बेहतरीन बल्लेबाज है क्रीज पर आदित्य वाकड़े और विकी भंडारी. 6 गेंदे 16 रन. बहुत ही रोमांचक ये मैच. 4 ओवर की समाप्ति पर रन संख्या 36, 4 विकेटों के नुकसान पर. एकवीरा सांगे टीम ने पहले बैटिंग करते हुए 51 स्कोरबोर्ड पर लगाए दिए थे और अभी तक गेंदबाजों ने बहुत अच्छा कार्य किया है, लेकिन आखिरी ओवर में भी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए गेंदबाज रवि के कंधों पर जिम्मेदारी सौंप दी गई है सांगे टीम द्वारा. आखिरी ओवर की शुरुआत, राइट आर्म राउंड द विकेट, लॉफ्ट किया है, हवा में गेंद, डीप कवर में फील्डर वहां पर मौजूद. ओ, गलत दिशा में भाग गए और गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर. 4 रन. अजय, आय थिंक जरा सामना कदाचित सांगे संघाने जर गमावला तर याला मात्र पूर्णपणे जबाबदार फील्डिंग डिपार्टमेंट. जी हाँ, फील्डिंग में बहुत गलतियां हुई है इस पारी में. अब 12 रन चाहिए, 5 गेंदें शेष है. गलती की गुंजाइश नहीं है और ऐसे सिचुएशन में आपने गलती कर दी है जहां पर मैक्सिमम 2 रन बन सकते थे वहां पर 4 रन लुटा दिए हैं. आदित्य एक बार फिर से खेलने के लिए तैयार. फुल टॉस, तगड़ा प्रहार किया है, गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद और फील्डर के मस्तक पर दस्तक. मैक्सिमम 6 रन. बैटिंग साइड का यहाँ पर रिव्यू के लिए भी उन्होंने अंपायर की तरफ अर्जी डाल दी है और रिव्यू लिया गया है. चला, त्याने तर मात्र इथे डीआरएस घेतलाय, परंतु आदित्यला पहिल्याच चेंडूवरती अजय जीवनदान मात्र या ठिकाणी प्राप्त झाला होता. शून्यावरती त्यावली आदित्य वाकडे मैदानाच्या आतमध्ये होता. इट्स फेअर बॉल. फुलटॉस वरती आज षटकार आलाय आणि त्याच्यानंतर पहा आदित्य वाकड्याचा मात्र या ठिकाणी बरसलाय
सांगे संघाच्या गोलंदाजांवरती आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय. 6 बॉलमध्ये 16ची गरज होती, परंतु पहिल्याच 2 बॉलमध्ये आदित्यने या ठिकाणी 10 धावा जोडल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती पहिल्याचा षटकार आलाय आणि इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू गमावलाय, याची आपण नोंद घ्या. म्हणजे येणारे 4 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. बड़ी ही कमजोर ढीली गेंद थी रवि की, जिसको सही नसीहत देते हुए बल्लेबाज आदित्य वाकड़े 7 गेंदों में 19 पर बैटिंग कर रहे हैं. एक बहुत ही तूफानी पारी खेलते हुए 4 गेंदों में 6 रन चाहिए. एक और सुंदर शॉट, इस बार गैप ढूंढ लिया है थ्रू दी ऑफ साइड. 4 रन. वन साइड आणि काय जबरदस्त मात्र इथे खेळ साकारतोय. 5व्या क्रमांकावरती आय थिंक कुणाल सुतारा पाठवलं, परंतु त्याच्यानंतर आदित्यला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न निर्णय कुणालने घेतला, परंतु जसा 6व्या क्रमांकावरती आदित्य आला, आधी धाबांचा मात्र इथे पाऊस पडला. 23 धाबा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि या चौकारानंतर पाहतो की आज सामना पूर्णपणे खुला केलाय, कारण येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये फक्त 2 धाब्यांची गरज, की या चेंडूवरती हा सामना फिनिश होणार का. ओव्हर पिच बॉल, चेंडू गॅप मध्ये चाललाय. राज वेगाने पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न, विकेट्स रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली आणि इथं मात्र येणाऱ्या 2 बॉलमध्ये विजयासाठी आता 1 धाब्याची गरज. यहाँ पर प्रयास तो करने ही वाले थे बल्लेबाज, क्योंकि 2 रन जीतने के लिए चाहिए थे. जोखिम जरूर ज्यादा था, लेकिन इससे कुछ फर्क पड़ने वाला नहीं है, क्योंकि आदित्य के पास अभी भी स्ट्राइक है. 1 ही रन चाहिए. स्कोर्स लेवल हो चुके हैं. विक्की जिन्होंने स्ट्रगल भी किया, काफी रन आउट हुए हैं, 5 गेंदों में 2 रन बना पाए. इस ओवर की पहली गेंद पर जो मिसफील्ड हुआ वो काफी भारी पड़ा है मेरे ख्याल से. हालांकि पहले कैचेस भी ड्रॉप हुए हैं और आदित्य का तो 0 पर कैच ड्रॉप हुआ था, तो फील्डिंग में काफी गलतियां हुई, लेकिन इस दफा फील्डिंग बहुत ही उम्दा. राज ने शानदार क्षेत्ररक्षण किया और क्या उनका थ्रो था, बिल्कुल सटीक थ्रो बॉलर के पास. अब 2 गेंदों में 1 रन चाहिए. 2 डॉट डिलीवरीज आती है तो ये मैच भी सुपर ओवर में जा सकता है. पिछला मैच टाई हुआ था. बिलकुल आणि या स्पर्धेमध्ये नियमच आहे की जर सामना टाय झाला तर तुम्हाला सुपर ओव्हरची पुन्हा एक मॅच खेळण्याची संधी मिळेल. एका ओव्हरमध्ये तुम्ही पुन्हा मात्र या स्पर्धेमध्ये कमबॅक करू शकता, परंतु 30 चुका आता मात्र या ठिकाणी फलंदाज आदित्य करेल का. मैच टाई होता है या फिर किसी की टाई टाई फिश हो जाती है. हल्के हाथों से खेला है. ओ सिंगल कंप्लीट. इसके साथ ही चौधरपाड़ा टीम ने ये मैच भी जीत लिया है. लगातार दूसरी जीत. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि आजच्या लॉर्ड्स मधून पहिला संघ ठरला ज्याने क्वार्टर फायनलचं तिकीट बुक केलंय, परंतु या ठिकाणी सांगे संघाला मात्र खचून जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण तुम्हाला अजून एक संधी आहे या स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याची. परंतु आज फिल्डिंग डिपार्टमेंट भरपूर मिस्टेक घडले.